नमस्कार मैत्रिणींनो, वीरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज या पॅटर्नवरून बाहीची कटिंग करायची आहे। बाहीची लांबी तर आपल्याला घेता येते, पण रुंदी ही काढता येत नाही। तर रुंदी आज आपण ही दोन प्रकारे काढायची आहे। बाहीची आधी आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे। ती 4 इंच 3 इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 4 इंचावर खून करून घेतलेली आहे। खाली आधी मी सरळ रेष ओढून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ही 4 इंचाची बाही घेतलेली आहे। हा 28 इंच छातीचा पॅटर्न आहे। तर 28 चा चौथा भाग येतो 7.25 इंच। आपल्याला तो छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग आहे 7.25 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच किंवा 1.25 इंच प्लस करायचं आहे। असंही आपल्याला बाहीची रुंदी काढता येते, किंवा मग आपल्याला मुंड्याचा गोल आकार असतो हा मोजून घ्यायचा आहे। तर इथं वरती आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यापासून टेप बरोबर गोल असा मुडवत आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तो 8.25 इंच किंवा 8.5 इंच असा आला तर ती पण मी 8.5 इंचावर खून करून घेत आहे आणि बाहीची रुंदी 8.5 इंच इतकी घेतलेली आहे। पाव इंच मागे पुढे झालं तर काही हरकत नाही। मुंडा मोजून मी जर छातीचा चौथा भाग घेतला आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं किंवा 1.25 इंच प्लस केलं तरीही चालेल। इथं कॅप हाईट घेतली मी 2.5 इंच। त्याच्यानंतर कॅप हाईट पासून पुढे आपल्याला 1 इंचावर किंवा 1.5 इंचावर खून करून घ्यायची आहे। मध्ये आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे। 1 इंचावर आणि 1.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। टेप वरून आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मध्ये आपल्याला पाऊण इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं आहे आणि बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा दोघंही शेप देऊन घ्यायचे आहेत। जर आपण चौथा भाग घेतला, छातीचा चौथा भाग घेतला, तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच किंवा 1.25 इंच प्लस करायचा आहे। आणि जर आपण मुंड्याचा शेप मोजून घेतला तर तिथं आपल्याला पाव अर्धा इंच कमी जास्त झालं तर काही हरकत नाही। काही वेळेला कापड हे स्ट्रेचेबल असतात, त्याच्यामुळे माप हे कमी जास्त जोडताना कमी जास्त होऊ शकतात। अशा प्रकारे आपण मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे बाहीच्या। त्याच्यानंतर 1 इंचावर पुढे मी तिरकस रेष ओढून घेतलेली आहे। आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। आधी आपल्याला बॅक साईडची कटिंग पूर्ण बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। नंतर आपण फोल्ड केलेली बाजू ओपन करायची आहे, मध्ये सेंटरला कट मारून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला फ्रंट साईडचा आपण दिलेला शेपची कटिंग करून घ्यायची आहे। अशा 2 पद्धतीने मी बाहीची कटिंग करते। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण ते जोडून बघूया। मध्ये सेंटर पासून मी खून करून घेतलेले आहे। इथं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच खून करून घ्यायचे आहे आणि तिथून आपल्याला बरोबर ते कापड ठेवून बघायचं आहे, तर ते बरोबर पुरत आहे। पाव इंच किंवा 2 इतकं इंच अंतर कमी जास्त होऊ शकतं, कारण कापड हे मी बाही बरोबर जोडून बघितलेली आहे। पाव इंच मागे पुढे काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने मी 2 प्रकारे बाहीची कटिंग केलेली आहे। बाही कटिंगच्या भरपूर पद्धती आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।